एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघूया। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गराडा घातला। त्यांना शेतकरी जाब विचारत होते। उशिरा सदाभाऊ खोत माढा मतदारसंघामध्ये आले, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी नोंदवली। शेतकऱ्यांनी त्यांना गराडा घातला, त्यांच्या भोवती गोल केला, त्यांना प्रश्न विचारू लागले। सदाभाऊंनी आमच्या गावात येऊ नये, आम्ही त्याला पैशाची माळ घातली होती असं म्हणत गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला। सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी पेटावून तास माघारी जाण्याची सदाभाऊंवर वेळ आलेली आहे। उंदरगाव सोलापुरातली ही दृश्य आहेत। 2009 मध्ये सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभा लढवली होती, त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता। आम्ही तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आलं नाही ह्याचं उत्तर द्या। हे आमचं म्हणणं आहे, आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काहीच नाही। जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर। मी 3 दिवस झाले तहसीलदारला बोलतोय, व्हिडिओला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय, फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला। अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळं वैरण दिसते जनावरांना खायला काय बरं। माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावणाऱ्या वेळेच्या गावाला लावली जनावर सगळे सगळी माणसं गाव रिकामं केले। जनावराचा भाव काय आहे का नाही, त्याला चाऱ्याची सोय नाही, काय सुद्धा नाही। आरोग्य विभागाला फवारणी करा, आमच्याकडे आहे महसूलकडे जावा, महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा, कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा। भाऊ थोडा ताळ घेऊन तुम्ही ठेवायला हवा त्यांना। सदाभाऊ खोत स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सदाभाऊ, आता परिस्थिती बिकट आहे आणि सगळेच शेतकरी असे त्रस्त झालेले आहेत, कारण त्यांच्या समोर त्यांनी लावलेलं पीक हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय। तुम्हाला या उंदर गावामध्ये अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की शेतकऱ्याचं या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचं सगळं कुटुंब हे खऱ्या अर्थानं शेतातल्या पिकावरती उभा असतं आणि हातातोंडाचा आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे। निसर्ग हे मोठं एक आसमानी संकट आहे आणि आता कुटुंब कसं चालवायचं हा साहजिकच शेतकऱ्याच्या समोर प्रश्न असतो, परंतु या संकटामध्ये आम्ही शेतकऱ्याबरोबर आहोत, राज्यातली जनता शेतकऱ्याबरोबर आहे, राज्य सरकार शेतकऱ्याबरोबर आहे आणि मुख्यमंत्री निश्चितपणानं अशा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणानं उभा आहेत। निश्चितपणानं सरकार चांगली मदत शेतकऱ्यांना अगदी 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 सरकार चांगली मदत करेलच सदाभाऊ, पण एक जी व्यथा मांडली आहे तुमच्याकडे की तुम्हाला आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून पैसे दिले खासदारकीसाठी आणि तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये इथं आला सुद्धा नाहीत, ही जी एक त्यांनी राग रोष व्यक्त करून दाखवलाय, सांगितलाय, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी पाठीमाग येऊन गेलेलो होतो। मी सातत्याने माढा मतदारसंघामध्ये येत असतो, अनेक कार्यक्रम मेळावे माझे झालेले आहेत, परंतु मला अशा संकटाच्या काळामध्ये काही वेगळं भाष्य करायचं नाही आहे। परंतु आम्ही सगळीकडेच फिरत आहे आणि गेली 35 वर्ष मी रस्त्यावरचीच लढाई लढत आहे आणि सगळ्या लोकवर्गणीतूनच माझी निवडणूक लढवली होती। सगळ्या जनतेनं त्यावेळी लोकवर्गणी करून त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवलेली होती। पण उंदर गावात आपल्याला पाहणी न करताच परत जावं लागलं असं जे समोर येते? अजिबात नाही, मी पाहणी केली, नदीच्या जवळ गेलो, शेताच्या विषयी बघितलं, लोकांच्या बरोबर चर्चा केल्या, ते सगळं माझ्याकडे आहे। परंतु ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काय अर्थ काढायचा आहे, कुणाला काय करायचं आहे हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं नाही। आमच्या दृष्टीनं संकटातला शेतकरी
वाचवणं, त्याच्याबरोबर उभा राहणं आणि त्याला मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी काम करणं हे शेतकरी नेता म्हणून माझं कर्तव्य आहे. मला अशा गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही आहे. नाही, नक्की राजकारण सदाभाऊ करायचं नाही, पण एक चांगली गोष्ट सुद्धा यामध्ये बघायला मिळाली की एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे त्याचा कार्यकर्ता किंवा त्याचा जो नागरिक आहे त्याच्या मतदारसंघातला तो इतकं स्पष्टपणे सांगू शकतो. ही एक चांगली गोष्ट आहे की आम्ही तुमच्यावर नाराज आहोत. जेव्हा हा प्रसंग घडत होता तुमचं काय म्हणणं होतं त्या गावकऱ्यांशी, म्हणजे तुम्ही काय त्यांना उत्तर दिलं? गावकरी सांगत होते आम्हाला मदत मिळाली पाहिजे. आता शेवटी त्यांच्या भावना तीव्र होत्या. त्या लोकप्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ऐकून घेणे हे माझं काम आहे ना. पण आम्ही सगळीकडे लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील होत आहे. गेली 35 वर्ष सामील होत आहे. आणि हे सदाभाऊ खोत हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आला. आम्ही काही राजकारणामध्ये प्रस्थापित होतो आणि म्हणून आलो असं नाही आहे. आमचं काहीच नव्हतं. आम्ही फटकी माणसं होतो. पण हा पहिला प्रसंग होता की असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात आलेत की शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी तुमच्याकडे नोंदवली? आलेला नाहीये. माझा शेतकरी माझ्याजवळ बोलला तर याचं मी दुःख का मानावं? ज्यानं मला मोठं केलं, तळाहातातल्या फोडाप्रमाणे जपलं, त्याचा अधिकार आहे सदाभाऊला बोलायला. त्यामुळे प्रसंग वगैरे असं काही नाही आहे. बर, नक्की धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर आणि मनमोकळं बोललात त्याबद्दल. सदाभाऊ खोत स्वतःच आपल्याबरोबर होते. ते असं म्हणत होते माझ्या शेतकऱ्याने माझ्याकडे व्यथा नोंदवली आणि मी पाहणी सुद्धा केलेली आणि माढा मतदारसंघात मी अनेकदा जाऊन आलेलो आहे. मी रस्त्यावरचा माणूस आहे. मी सतत लोकांमध्ये फिरत असतो. पण उंदरगाव सोलापूर इथल्या लोकांनी मात्र रोष व्यक्त केला सदाभाऊंवर. तुम्ही आमच्या मतदारसंघात आला नाहीत याचा तीव्र संताप किंवा तीव्र रोष त्यांनी सदाभाऊंकडे स्पष्टपणे मांडला.